सिंह आणि उंदीर. एक खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलात एक मोठा सिंह राहत होता. सिंह म्हणजे कोण? जंगलाचा राजा. एकदा हा जंगलचा राजा सिंह शांतपणे झोपला होता. तेवढ्यात तिकडनं आला एक छोटूसा उंदीर मामा. तो उंदीर मामा काय म्हणाला? अरे वा, अरे वा, सिंह महाराज तर झोपून गेलेत. चला चला, आपण आता यांच्या अंगावर खेळूया. असं म्हणून तो छोटासा उंदीर मामा सिंहाच्या दाढीवरती, अंगावरती खेळायला लागला. इकडे तिकडे पळायला लागला. सिंहाला गुदगुल्या झाल्या आणि त्यामुळे सिंहाची झोप मोड झाली. सिंह झोपेतून जागा झाला आणि मोठ्याने गर्जना करू लागला. कोण आहे तिकडे? कोण माझ्या अंगावरती खेळताय? सिंहाचा आवाज ऐकून उंदीर मामा भीतीने थरथर थरथर कापायला लागला. तो म्हणाला, सिंह महाराज, मला माफ करा. मी तुमची झोपमोड केली. प्लीज प्लीज मला खाऊ नका. मला जाऊ द्या. जर तुम्ही मला आता सोडून दिलत तर पुढच्या वेळी मी तुमची नक्की मदत करीन. सिंह महाराज, प्लीज प्लीज मला खाऊ नका. उंदीर मामाच्या या बोलण्यावर सिंहाला खूपच हसू आलं. सिंहानी मोठ्याने गर्जना केली आणि सिंह म्हणाला, हो हो हो, मी तुला खात नाही, पण तू माझी काय मदत करणार रे? एवढूसा उंदीर तू. बरं ठीक आहे, ह्या वेळी दिलं तुला सोडून, पण परत माझ्या वाटेला आलास तर खाऊन टाकीन तुला. बिचारा उंदीर घाबरून तिकडनं पळून गेला. असेच काही दिवस गेले. त्यानंतर एके दिवशी त्या जंगलात एक शिकारी आला. त्या शिकाऱ्याने सिंहाला पकडण्यासाठी मोठं जाळं तयार केलं आणि तो वाट बघत बसला की कधी सिंह महाराज बाहेर येतायत आणि आपल्या जाळ्यात अडकतायत. हा शिकारी सिंहाला सर्कशीत घेऊन जाणार होता बरं का. सिंह महाराज आपले नेहमीप्रमाणे मस्त खाऊन पिऊन जंगलात फेरफटका मारत होते. तेवढ्यात त्यांचा पाय त्या जाळ्यात अडकला आणि ते शिकाराने टाकलेल्या जाळ्यामध्ये अडकून पडले. बिचारे सिंह महाराज. जाळ्यात अडकल्यामुळे त्यांना बाहेरही पडता येत नव्हतं. ते जाळ्यात नुसतेच ओरडायला लागले. मोठमोठ्याने गर्जना करायला लागले. वाचवा वाचवा, कोणी आहे का? आहे का कोणी इकडे? त्यांचा हा आवाज आपल्या छोट्या उंदीर मामाला ऐकू गेला. उंदीर मामा लगेच धावत धावत सिंह महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना. मी तुम्हाला या संकटातून मुक्त करीन. तुम्ही शांतपणे बसून राहा बरं का. सिंह म्हणाला, ए मूर्ख उंदरा, तू काय माझी मदत करणार? उंदीर मामा म्हणाला, महाराज, तुम्ही काही काळजी करू नका. बघाच आता मी काय करतो ते. असं म्हणून छोट्याशा उंदीर मामानी आपल्या दातांनी जाळीत कुरतडायला सुरुवात केली आणि हळूहळू हळू करून त्यांनी आपल्या दातांनी सगळं जाळं कुरतडून टाकलं आणि सिंह महाराज मुक्त झाले. सिंहानी उंदराची माफी देखील मागितली. उंदरा, मी तुला छोटूस आहेस म्हणून कमी लेखले आणि तूच मला संकटातून वाचवलेस. मला क्षमा कर. उंदीर मामा खुश झाला. मग काय मुलांनो, या गोष्टीतून काय शिकलात बरं तुम्ही? तात्पर्य म्हणजे कधीही कोणाला कमी लेखू नये.